नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वत्र एकच बोलबाला आहे, इस्लामी नेटो जन्माला आलेली आहे. शुक्रवारच्या दिवशी 3 देश सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान या तिघांनी मिळून एका अग्रीमेंटवर करारावर स्वाक्षरी केली. त्याला संरक्षण विषयक करार म्हटलं गेलं. हा करार मक्का शहरामधून केला गेला आणि तिन्ही नेते जे आहेत ते मक्केच्या त्या मॉस्कच्या दिशेने अ, आपले चेहरे करून उभे राहिले. त्यांनी प्रार्थना केली वगैरे, वगैरे. सगळी वर्णनं तुम्ही ऐकली असतील. तेव्हा इस्लामी नेटो जन्माला आलेला आहे आणि खरं सांगायचं तर इस्लामी नाही तर सुन्नी नेटो जन्माला आलेला आहे. अशी वर्णनं तुम्ही सगळीकडे वाचली असतील. कुठेतरी मला हे सगळं वेगळं वाटत होतं. आणि म्हणून थोडासा मी प्रयत्न केला. एक छोटं प्रेझेंटेशन दाखवते आणि मुळात हा करार काय आहे आणि त्याचं पर्यवसान कशामध्ये होऊ शकतं, हे बघू आणि मग माझा जो अंदाज आहे, त्या अंदाजाबद्दल मी सगळ्यात शेवटी बोलते. त्याच्यासाठी एक प्रेझेंटेशन शेअर करते नेहमीप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरू करता येईल. तेव्हा तर हा जो करार झाला तो मी म्हटलं तसं मक्का शहरामध्ये मक्का शहराला अत्यंत महत्व आहे. कारण मक्केमध्येच संपूर्ण इस्लामी जनतेचं सर्वात अ, मोठी आणि पवित्र मशीद असल्याची काबा मशीद असल्याचं म्हटलं जातं. हे मक्का शहर जे आहे ते सौदी अरेबियामध्ये आहे आणि इथे येऊन या त्याचं नियंत्रण जे आहे ते अर्थात सुन्नी राजा सौदीचा त्याच्या हातामध्ये आहे. तेव्हा याला केवळ नुसतं इस्लामी नेटो न म्हणता सुन्नी नेटो म्हटलं गेलं. नेटो म्हणजे काय लक्षात घ्या. नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हा जो करार झालेला होता तो अमेरिका आणि युरोपमधले देश ह्यांच्यामध्ये झालेला हा करार होता आणि त्याचं संपूर्ण लक्ष ज्याला फोकस म्हणू आपण, केंद्रबिंदू होता तो त्या काळामधला रशिया. सोव्हिएट रशिया हा विस्तार करायचा प्रयत्न करेल, युरोपातले आणखी देश घशाखाली घालायला बघेल. या भीतीने युरोपमधले देश जे आहेत, ते अमेरिकेच्या सोबत गेलेले होते आणि त्यांना नेटो कराराने अमेरिकेने बांधून घेतलेलं होतं. ह्या नेटो कराराचं वैशिष्ट्य असं, की कुठल्याही एका देशावरती हल्ला झाला तर उर्वरित सगळे देश जे आहेत, तो हल्ला आपला आहे असं मानून त्या लढाईमध्ये आपली भूमिका ठरवतील. अशा तऱ्हेचं एक त्याचा मसुदा होता. संपूर्ण जे संरक्षणाचं जे आर्किटेक्चर एकंदरीत बनवलं गेलं त्याच्यामध्ये अमेरिकेची शस्त्रास्त्र वापरायची. जास्तीत जास्त करून अमेरिकेचं सैन्य होतं, अमेरिकेचे तळ होते. हे जे देश आहेत त्या देशांनी ही शस्त्रास्त्र विकत घ्यायची आणि मग अमेरिका आपले सैनिक वापरून त्यांचा सांभाळ करेल आणि एखाद्या देशावरती जर का आक्रमण झालं तर त्याच्या संरक्षणासाठी पाण्यात उतरेल. ही कल्पना होती नेटोची आणि ते सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि एक काळ असा होता, की नेटोचा जास्तीत जास्त खर्च खरं म्हणजे अमेरिकाच उचलत होती. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले अमेरिकेचे, त्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं, की तुम्ही तुमच्या वाटेचा जो ठरलेला खर्च आहे, तो खर्च उचलत नाही आहात. तेव्हा तुम्हा सगळ्यांना खर्च करावा लागेल, अन्यथा हा सगळा खर्च अमेरिकेला आता परवडणं शक्य नाहीये. तेव्हा त्यांनी तो जो एक प्रकारे त्यांच्या मागे पिच्छा पुरवला आणि मग काही युरोपियन राष्ट्र जे आहेत, त्यांनी आपला संरक्षणाचा खर्च वाढवला. सगळ्यांनीच वाढवला असं नाहीये. पण थोड्याफार प्रमाणामध्ये फरक जरूर पडला. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा नेटो आणि अमेरिका यांच्यामध्ये नातं जे आहे ते बिनसलेलंच आहे आणि संबंध जे आहेत ते एकेकाळी सलोख्याचे संबंध पण आता मात्र एवढी जरी निर्माण झालेली आहे, की अमेरिका नेटोमध्ये राहील का नाही, की नेटो सोडून बाहेर पडेल अशी प्रश्नचिन्ह सुद्धा आपण करतो आहोत. मग हा जो नेटोचा कॉन्सेप्ट आहे, ही नेटोची जी संकल्पना आहे, ती संकल्पना मध्य पूर्वेमधले जे इस्लामी देश आहेत, ते वापरतील का? तेही अशा प्रकारे एकत्र येतील का?
एकमेकांच्या संरक्षणासाठी सगळ्यांनी मिळून काहीतरी करायचं, ही संकल्पना म्हणजे नेटो असं आपण म्हणू शकतो. पण दोनामध्ये थोडा फरक आहे. कारण नेटोच्या बाबतीमध्ये शस्त्रास्त्र बनवण्याचं सर्वात मी म्हणेन प्रॉमिनंट रोल जो होता तो अमेरिकेकडे होता. मध्य पूर्वेमध्ये असा कुठल्याही देशाकडे आपण बोट दाखवू शकणार नाही, की हा एक खांबी तंबू आहे, जिथे आमची सगळी शस्त्रास्त्र बनवली जातील. हा एक खांबी तंबू आहे, ज्याच्याकडे सैन्य आहे आणि तो संरक्षण आपल्याला देऊ शकेल. ही परिस्थिती राहिलेली नाहीये. म्हणजे मुळात मध्य पूर्वेमधला कुठला देश असा ए टू झेड सर्व प्रकारची शस्त्रास्त्र निर्मिती करतो, कोणीच करत नाही. त्यामुळे त्याला एक त्याला काय गोंडस नाव द्यायचं नेटो, नेटो म्हणून ठीक आहे. परंतु नेटोमध्ये अमेरिका जी भूमिका निभावते, ती भूमिका निभावण्यासाठी मध्य पूर्वेमध्ये कुठलाही सक्षम देश सध्याच्या घडीला अस्तित्वात नाही. मग असं असेल, तर नेमका हा जो करार आहे, तो कसा काय झाला? हे 3 देश कसे एकत्र आले? आणि हे 3 देश एकत्र आले असतील, तर उर्वरित देशांचं काय होणार? हे प्रश्न आहेत. मग आता सध्या जे एकत्र आलेले आहेत, त्यांचं तुम्ही एक वैशिष्ट्य म्हणू शकता, की सौदी अरेबिया जो आहे, त्याच्याकडे पैसा आहे. तुर्कस्तानकडे टेक्नॉलॉजी आहे. तुर्कस्तान हा नेटोचा एक सदस्य देश आहे. हे फार मोठं महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला तुर्कस्तान नेटोचाही सदस्य आणि तुर्कस्तान या नेटोचाही सदस्य. अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. पण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांनी बनवलेले जे ड्रोन आहेत आणि इतर काही बाबतीमध्ये त्यांचं जे लक्षणीय काम आहे, त्याच्यासाठी त्यांना कदाचित निवडलं गेलं असेल. पाकिस्तानचं काय? तुर्कस्तानकडे नेटो मधलं 2 नंबरचं सैन्य तुर्कस्तानकडे. 1 नंबरचा अर्थात अमेरिकेचं आहे. दुसरा नंबर असा टर्की हा या नेटोमध्ये समाविष्ट झालेला दिसतो या करारात. पाकिस्तानकडे अर्थातच ह्युमन रिसोर्सेस आहेत. एक प्रशिक्षित ज्याला आपण म्हणू चिलखती सैन्य हे पाकिस्तानकडे आहे आणि हे सैन्य आपल्या संरक्षणासाठी उपलब्ध व्हावं, अशी ह्या मध्य पूर्वेतल्या देशांची इच्छा असू शकते. प्रशिक्षित सैन्य आहे. अमेरिकेची शस्त्रास्त्र हाताळण्याचा त्यांचा सराव आहे. त्यांना चीनची पण शस्त्रास्त्र म्हणजे आजच्या घडीला पाकिस्तानकडे अमेरिकेपेक्षा चीनची हत्यारं जास्त आहेत. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही बघाल तर पाकिस्तानच्या सैन्याला अमेरिकेची शस्त्रास्त्र सुद्धा वापरता येतात, चीनची सुद्धा वापरता येतात. दोन्ही ठिकाणी त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तेव्हा हा एक महत्वाचा भाग आहे आणि पाकिस्तानचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, की त्याचं जे भूराजकीय स्थान आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते स्थान असं आहे, की त्याच रस्त्याने आपल्याला थेट मध्य आशियापर्यंत जाता येतं. एका बाजूला भारत जोडलेला आहे, एका बाजूला चीन जोडला गेलेला आहे. तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानची भूमी ही इराणशी सुद्धा जोडली गेलेली आहे. इराण का महत्वाचा? कारण हे जे 3 देश आहेत, पाकिस्तान असेल, खास करून सौदी आणि तुर्कस्तान, अ, ह्यांचं आणि इराणचं नेमकं नातं काय हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे सध्याचा जो संघर्ष चाललेला आहे त्याच्यात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका जरी निभावत असला तरी देखील त्याचं आणि इराणचं ज्याला आपण म्हणू एकमत कुठल्या गोष्टीवर आहे ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संदेह आहेत. तुम्ही तुर्कस्तानचा विचार केला तर इराणनी तुर्कस्तानवर कधी फार हल्ले केलेले आपल्याला दिसले नाही. होर्मुझच्या सगळ्या संघर्षामध्ये. सौदीवरती जरूर हल्ले झाले आणि सौदीमध्ये हल्ले झाले ते 2 गोष्टींनी. एक म्हणजे अमेरिकन तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यामध्ये इराणनी पुढाकार घेतला आणि काही प्रमाणामध्ये सौदीचे जे ऑइल रिझर्व्हज आहेत, त्यांची रिफायनरीज असतील किंवा त्यांच्या तेल विहिरी ज्या आहेत, त्याच्यावर मात्र भरपूर हल्ले केलेले आपल्याला दिसून आले. आणखी एक त्याच्यातला अँगल असा आहे, की इराणनी जे 3 प्रॉक्सीज पाळलेले होते. एक होता हिजबुल्ला, दुसरा होता हमास आणि तिसरा येमेनचे हुदी. तर हे जे हुदी जे आहेत, ते वारंवार सौदीवरच हल्ले करत असतात. अ, आणि रेड सीचा जो पॅसेज आहे, त्या पॅसेज मधून
माल वाहतूक होऊ नये याच्यासाठी हुदी हल्ले करताना दिसतात आणि त्याची झळ ही सौदीला पोचत असते. तेव्हा एक प्रकारे आपण म्हणू या सगळ्या करारामध्ये बांधले गेलेले जे देश आहेत त्याच्यातला कंट्री ॲट ग्रीव्हन्स ज्याला म्हणू ते सर्वाधिक जास्त झीज सोसलेला जर का देश कुठचा असेल तर तो सौदी अरेबिया आहे. आणि वरकरणी पाहता या सगळ्या कराराची दिशा जी आहे ती इराणकडे झुकलेली दिसते, इराणच्या विरोधात झुकलेली दिसते. असं जरी असलं तरी देखील त्याच्याबाबत काही प्रश्न आहेत. आता उदाहरणार्थ मध्यस्थता कतार पण होता. मग कतार या करारामध्ये का सामील झालेला नाही अजूनपर्यंत? हा प्रश्न आहे. तसंच बघायला गेलं तर बहरीन आहे, कुवेट आहे, ओमान आहे, हे काय करणार आहे? हा प्रश्न येतो आपल्या समोर. इराकचं काय होणार आहे? तेव्हा मध्य पूर्वेमधले हे अत्यंत महत्वाचे देश, जॉर्डनचं नाव मी ताबडतोबीने घेत नाही, तो इस्रायलचा शेजारी देश म्हटला जातो. तर ह्या सगळ्यांचं काय होणार? कारण तुम्ही जर का मध्य पूर्वेसाठी आर्किटेक्चर निर्माण कराल, असं जे अनेक तज्ञ सांगतायत, ते ह्या सगळ्यांकडे सध्याला दुर्लक्ष करतायत असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, की ही सगळी जी मध्यस्थीची प्रोसेस सुरू झाली ना, तिची सुरुवात कुठे झाली होती बघा? इस्लामाबादमध्ये 4 देश पोहोचलेले होते. त्या 4 देशांमध्ये कोण होता? सौदी होता, तुमचा हां, तुर्कस्तान होता, पाकिस्तान तर होताच आणि एक महत्वाचा देश होता त्याचं नाव इजिप्त. या 4 जणांनी मिळून ती मध्यस्थीची जी प्रोसेस आहे ती सुरू केली. त्याच्या आधी त्यांची भेट झालेली होती ती इस्लामाबाद झालेली होती. आता या करारामध्ये पाकिस्तान आहे, सौदी आहे, तुर्कस्तान आहे, पण अजून इजिप्त काही सामील झालेला नाहीये. मग इजिप्तने स्वतःला बाहेर का ठेवलं याच्यामधून? हाही प्रश्न आपल्या मनामध्ये खरा म्हणजे पडायला पाहिजे आहे. हा जो आहे करार मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुर्कस्तान सारखा नेटोचा सदस्य असलेला देश आणि नेटो मधलं 2 नंबरचं सैन्य असलेला देश जर का या करारामध्ये समाविष्ट होत असेल, तर ह्याचा अर्थच असा आहे, की अमेरिकेचा त्याला पूर्णपणे आशीर्वाद आहे. कारण अमेरिकेच्या आशीर्वादाशिवाय हा करार होणं शक्य नाही. त्याचं जे फोकस आहे या कराराचा हा कशावरती आहे नेमका? आता तुम्ही बघाल तर गेल्या 1-2 आठवड्यामध्ये हुदींनी जबरदस्त हल्ले चढवले सौदीवरती. मग सौदीनी पण साना एअरपोर्टवरती हल्ले केले वगैरे. सगळा भाग तुम्ही वाचला असेल. आता तर अल जुबैलवर पण हल्ले झाले. हे जर का आपण बघितलं, तर मग हे हल्ले होत असताना केलं काय तुर्कस्ताननी? केलं काय पाकिस्ताननी? हा प्रश्न आहे. सौदीच्या संरक्षणासाठी असं म्हणतात, की पाकिस्ताननी जवळ-जवळ 50 ते 80,000 आपलं सैन्य तिकडे पाठवलेलं आहे. ही काही कमी संख्या नाही, ही अत्यंत लक्षणीय संख्या आहे. पण मग ते नेमकं करतात काय आणि सौदीचं संरक्षण ते कसं करतात? हे प्रश्न अध्यारूत आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता, की हा संरक्षण करार आहे आणि एका देशावरचा हल्ला हा सर्व देशांवरचा हल्ला समजला जाईल. पण जर का असा प्रत्यक्ष हल्ला आत्ता होताना दिसतो आहे, तरी देखील हे देश जे आहेत ते कुठलीही मदत करताना दिसत नाहीत. मग करारानंतर नेमकी काय परिस्थिती बदलू शकते? कारण आज जर का त्याच्यामध्ये काही सुधारणा घडत नसेल, कराराने काय वेगळं नेमकं होणार आहे? हा प्रश्न जो आहे तो महत्वाचा आहे. कारण त्या करारामध्ये त्यांनी एवढंच म्हटलंय, की सगळ्यांवरचा हल्ला आहे. म्हणजे एक प्रकारे समजा सौदीवरती हल्ला झाला, तर हल्ला करणारा देश समजा इराण असेल, तर तुर्कस्तान इराणला जाऊन मिळणार नाही. पण तो सौदीच्या लष्करी मदतीला येईल अशीही गॅरंटी नाही. पाकिस्तानचं तेच. पाकिस्तान जाऊन इराणला मिळणार नाही या संघर्षासाठी. पण तो सौदीच्या संरक्षणासाठी स्वतः उभा राहील, पाण्यात उतरेल, ही सुद्धा शक्यता जी आहे ती मला तरी शून्यवत वाटते. तेव्हा नेमका या कराराचा व्याप्ती काय आणि ग्राउंड लेव्हलला तिचा काय परिणाम दिसून येणार आहे, हे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत. पण आणखी एक वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला या कराराबाबतचं विसरता येणार नाही. संपूर्ण जगामधले जे 3 चोक पॉइंट्स आहेत, हे तिन्ही चोक पॉइंट्स ह्या 3 देशांनी कव्हर केलेले आहेत. नंबर 1 चा पाकिस्तान जो होर्मुझच्या जवळ आहे. नंबर 2 चा सौदी अरेबिया जो रेड सी आणि मग त्यानंतर सुएझचा जो मार्ग आहे
त्याच्यामधला एक महत्वाचा, त्या मार्गावरचा एक महत्वाचा देश आहे. आणि नंबर 3 तुर्कस्तान, ज्याचा रोल जो आहे तो तुमच्या भूमध्य सागरामध्ये खालती सायप्रस, ग्रीक आणि तो सगळा जो रस्ता आहे, युरोपकडे जाणारी पुढची वाट आहे, या सगळ्यासाठी तुर्कस्तान महत्वाचं आहे. तेव्हा हे जे 3 चोक पॉइंट्स तुम्ही जर का म्हणाल, तर ह्या तिन्ही चोक पॉइंट्स मध्ये हे 3 देश जे आहेत ते अत्यंत महत्वाच्या जागा अडवून बसलेले आहेत असं आपल्याला दिसतं. तेव्हा कदाचित ही कल्पना असू शकेल की ह्या चोक पॉइंट्स वरती कुठे जर का हल्ला झाला तर हे सगळं ऍक्टिव्हेट होऊ शकेल का, हा प्रश्न आपल्याला जरूर पडतो. पण अर्थातच सौदीकडे काही सैन्य नाही, त्याच्याकडे पैसा आहे, तो पैसा देऊ शकतो. तुर्कस्तानकडे थोडंफार सैन्य आहे आणि तंत्रज्ञान आहे. पाकिस्तानकडे जे काय आहे ते आपल्याला माहिती आहे. ते जर का स्वतःच संरक्षण करू शकत नसतील तर ते उरलेल्यांचं संरक्षण काय करणार, असा एक व्हॅलिड प्रश्न सतत विचारला जातोय आणि तो दुर्लक्ष करता येत नाही. पण एकंदरीतच हा जो करार आहे त्या करारामध्ये तुमच्या लक्षात येईल की हळूहळू हळू करत अमेरिका मध्य पूर्वेमधून आपला पाय काढता घेते आहे. आणि मग जर का अमेरिकेचं अस्तित्व जे आहे ते तिथे कमी कमी होत गेलं तर त्याची जागा कोणीतरी घ्यायला लागेल, कारण ती पोकळी आहे. ती पोकळी भरून काढण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कदाचित या कराराने सुरू झाली आहे का, हा सुद्धा एक अतिशय व्हॅलिड प्रश्न सध्या विचारला जातोय. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ. मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठलंही फॉर्मल डिक्लेरेशन नाहीये, म्हणजे ऑटोमॅटिकली मिलिटरी ऑब्लिगेशन्स कुठल्याही देशावरती या कराराने टाकलेली नाहीये. कराराने ते बांधील नाहीयेत की तुम्हाला त्या युद्धात उतरावंच लागेल म्हणून, असं काही लिहिलं गेलेलं नाहीये. पण त्याच्यामधला मी म्हटलं त्याप्रमाणे मुस्लिम जगतामधलं एक हे महत्वाचा करार आहे एवढं मात्र आपण निश्चित म्हणू शकतो. आणि जसं मी म्हटलं की सौदी अरेबियावरती जास्तीत जास्त हल्ले या तिघांपैकी झालेले होते, तेव्हा त्याचा जो इनिशिएटिव्ह जो आहे तो अर्थात सौदीकडे असणार, ह्याच्याबाबत काही वाद नाही. घटना कशा घडल्या त्याचा एक आढावा घेतला पाहिजे, कारण हे जे सगळे करार वगैरे असतात ना त्याला काहीतरी एक बॅकग्राऊंड असते. आता 9 जून जुलै रोजी अ, तुर्कस्तानमध्ये ट्रम्प आलेले होते. तिथे नेटोची समिट होती. या वर्षीची नेटोची मीटिंग ट्रम्प तुर्कस्तानमध्ये घेतली गेली आणि ट्रम्प साहेब स्वतः तिकडे आलेले होते. त्याच्यानंतर एक महिना सुद्धा झालेला नाही, त्याच्या आधी हे डील झालेलं आहे 7 ऑगस्टला. सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे डील कधी झालं? नेटो समिट नंतर 1 महिना उलटायच्या आत झालेलं तुम्हाला दिसेल. तेव्हा त्याचा जो सिग्निफिकन्स आहे तो आपल्याला विसरता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे सगळे तिन्ही देश आहेत ते वर्ल्ड लिबर्टी फंड, काय त्यांचा ट्रम्प साहेबांचा आहे, क्रिप्टो फंड, या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये सामील झालेले हे 3 देश आहेत. हा सुद्धा त्याच्यामधला एक कॉमन दुवा आहे असं मला वाटतं. आणि तो दुवा नसता तर ह्यांना एकत्र आणता आलं. आणि हे कशासाठी झालंय मग झालंय की क्रिप्टो डील्स जी आहेत ती का करायला लागतायत, त्याच्यामध्ये वापरला जाणारा जो पैसा आहे तो नेमका कसा कुठून कुठे क्रिप्टोच्या मार्गाने फिरवला जाणार आहे का, हा प्रश्न आपल्याला इग्नोर नाही करता येणार. तर त्याच्यामध्ये आणखी एक तुम्ही बघाल की काही जे मुद्दे आहेत ते आपल्याला बघता येतील. ते असे की गेल्या आठवड्याभरामध्ये घटनांची अशी नुसती सरबत्ती झाल्यासारखं तुम्हाला दिसले. पहिली गोष्ट म्हणजे अशी की हे सगळं कधी झालं? शुक्रवारी झालं. आणि संपूर्ण आठवडाभर एक प्रकारे ओमान आणि इराण यांच्यामध्ये काही अ, सामंजस्य निर्माण झालेलं आहे. त्या होर्मुझच्या आखातामधून बाहेर पडणाऱ्या ज्या बोटी आहेत त्यांच्याकडून टोल वसुली करायचे सगळे अधिकार जे आहेत ते इराणकडे जाणार आहेत. आतमध्ये येणारी जी जहाजं आहेत त्यातला 50% हिस्सा कदाचित ओमानला मिळू शकतो, पण 50% इराणकडे आहे आणि कंट्रोलिंग पॉवर इराणकडेच राहणार आहे. तेव्हा होर्मुझ वरती एक प्रकारे इराणचं प्राबल्य राहणार, अशा लाईन्स वरती हा करार होतो आहे. त्या करारामध्ये अमेरिका सामील नाहीये. पण या सगळ्यामधून जर का तिथून वाहतूक सुरू होऊ शकली तरी देखील मोठा फरक पडेल आणि म्हणून सगळ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे
वेधलेला आहे. या पुढच्या आठवड्याभरामध्ये हे डील जर का डिक्लेअर झालं तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. आणि त्याच वेळेला हे इस्लामी नेटो, आपण तर सध्याला मी त्याला इस्लामी नेटो म्हणते, ते डील सुद्धा झालेलं आहे. एका बाजूला हे होत असताना अमेरिकेतून बातमी काय आलेली आहे? अमेरिकेतून बातमी ही आलेली आहे, की जो कोणी इराणी आणि रशियन तेल विकत घेईल त्यांच्यावरती 100% टेरिफ लावण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्राध्यक्षांना बहाल केले जातील. हे जे बिल आहे ते सिनेटमध्ये मांडलं गेलं. त्यांच्या सिनेटमध्ये मला वाटतं मॅक्सिमम 99 किंवा 100 सदस्यांचं ते सिनेट आहे. त्याच्यातल्या 86 लोकांनी त्याला पाठिंबा दिला. दिस इज अ ह्यूज डिफरन्स. याचाच अर्थ असा, केवळ रिपब्लिक नाही तर डेमोक्रॅट्सनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला. आणि ज्या बिलाला दोन्ही पक्षाकडून पाठिंबा मिळालेला आहे, ते बिल अर्थातच संपूर्ण देशाचं जनमत काय आहे ते सांगता असं आपण सेफली म्हणू शकतो. तेव्हा भारतावरती म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे? चायना, भारत हे दोघे खरेदी करतात. त्याच्या जोडीला अझरबैजान, हंगरी ह्या देशांची सुद्धा नावं जोडली गेलेली आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे 100% टेरिफचं प्रकरण आहे ना, ते याच आठवड्यात का झालं? असा जर का तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, तर नवल नाहीये. पण घटना ह्या कशा जुळून येतायत ते बघा. त्याच वेळेला अमेरिकेने म्हणजे एका बाजूला टेरिफ लावण्याची तयारी केलेली आहे, दुसऱ्या बाजूला अशा 3 इराकी कंपन्या ज्या एअरक्राफ्टच्या बिझनेसमध्ये आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कदाचित पार्ट्स बनवत असतील, ज्यांचा IRGC संबंध आहे म्हणून त्यांच्यावर सँक्शन्स लावली गेलेली होती. ती सँक्शन्स काढून घेतली गेली. कधी काढून घेतली गेली? जेव्हा ते सिनेटमधलं प्रस्ताव पास होतोय आणि दुसऱ्या बाजूला हा अ, करार होतोय. हे एका बाजूला घडत असताना अमेरिकेने 3 इराकी कंपन्यांवरचे सँक्शन्स मागे घेतली. का? तर ते IRGC रिलेटेड होते म्हणून. सँक्शन्स लावलेली ती मागे आली. इतकंच नाही, तर इराकी सरकारला $500 मिलियन ची कॅश दिली गेलेली आहे. कॅश दिली गेली म्हणजे काय? तर कुठलेही ते वस्तूच्या स्वरूपामध्ये पैसे नाही, नेट पैसे दिले गेलेले आहेत. आणि ते कशासाठी दिले गेलेले आहेत? हा परत एक गुलदस्ता विषय आहे. काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या एकत्र जोडल्याशिवाय आपल्याला याचे अर्थ समजू शकत नाहीत. तुम्ही जर का म्हणाल, की पाकिस्तान आणि इराण यांचे संबंध काय? पाकिस्तान तर या करारामध्ये घुसलाय आणि त्याचा रोख जर का इराणकडे आहे म्हटलं, तर इराण आणि पाकिस्तान यांचे संबंध तर व्यवस्थित असताना दिसतात. उदाहरणार्थ 14 ऑगस्ट, आज आता 9 ऑगस्ट आहे. 14 ऑगस्टला पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्याच्यासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून इराणच्या संसदेचे स्पीकर, सभापती हजर राहणार आहेत. अशा बातम्या आहेत. पाकिस्तानने त्यांना रीतसर आमंत्रण दिलेलं आहे. गलिबाव जे सभापती आहेत त्यांनी सुद्धा ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. ती घोषणा आता एक्सपेक्टेड आहे. अशा प्रकारे गेस्ट ऑफ ऑनर जो आहे तो एखादा देश दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाला उगाचच आपला सहल असल्यासारखा, पिकनिक असल्यासारखा जात नाही. त्याच्यामागे काही ना काही थिंकिंग जरूर आहे. तेव्हा हा जो सगळा करार आहे ना, हे जो सगळा धुरळा उडवला गेलेला आहे, मी या सगळ्याचं तुम्हाला आतापर्यंत बॅकग्राऊंड सांगितली. आता मी माझा विचार तुम्हाला तुमच्या समोर मांडते. तेव्हा हा जो सगळा करार आपण म्हणतो, मी हे थांबवते. हा करार कशासाठी केला गेला? अ, हा प्रश्न उरतो. कारण सगळे जे प्रश्न जे आहेत, ते अनुत्तरित प्रश्न जे आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. तर माझा असा समज आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांनी काय ते त्या तेलावरती नियंत्रण आणण्यासाठी, पेट्रो डॉलरचं स्थान भक्कम करण्यासाठी अशी अनेक कारणं दिली गेली. पण त्याच्यामधलं एक जे कारण होतं न्यूक्लिअर मटेरियलचं, त्याच्यावर आता कोणीच बोलायला तयार नाहीये. आणि पाकिस्तानला त्या मध्यस्थीमध्ये का आणला? ह्याच्याबद्दल बोलताना मी एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं, की जसं पाकिस्तानमध्ये ठेवले गेलेले जे न्यूक्स आहेत, ते मुळात अमेरिकेचे आहेत असं म्हटलं जातं. तेव्हा आपल्या मालकीची जी अण्वस्त्र अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवरती ठेवलेली आहेत, ती त्यांच्याकडे राहू नयेत याची काळजी कदाचित अमेरिका आता घेऊ शकेल.
सिंदूर नंतर. मग पाकिस्तान सारखा देश हा योग्य देश होता इराणला पटवायला, की बाबा तुमचं पण न्यूक्लिअर मटेरियल जे आहे त्याची योग्यरित्या विल्हेवाट कशी लावता येईल. बघा आम्ही हे केलं, तुम्ही का नाही करू शकणार? असं पटवण्यासाठी म्हणून तर पाकिस्तानला वापरला गेला नाही ना. आणि हे सगळं जर का असेल, तर ते जे डील झालेलं आहे, ते सुन्नी नेटो, इस्लामी नेटो वगैरे, वगैरे, वगैरे न असता ज्या सौदी अरेबियाने त्या न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी म्हणून पाकिस्तानला भरघोस आर्थिक मदत दिलेली होती. ती न्यूक्स जी आहे ती पाकिस्तान सौदीच्या सुपूर्द करणार का हातामध्ये? हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. कारण पाकिस्तानमध्ये ती सुरक्षित नाही तेवढं निश्चित आहे. ज्या प्रकारे BLA असेल, पश्तून असतील, खुद्द पंजाबमध्ये सुद्धा काही आंदोलनं घडताना दिसतायत. POJK मध्ये आहेत, गिलगिट बाल्टिस्तानात आहेत. म्हणजे पाकिस्तानचा कुठलाही प्रांत असा नाही की जिथे आंदोलनं चालू नाहीयेत. अशा अवस्थेत तिथे न्यूक्स ठेवणं हे असुरक्षित आहे आणि ती कुठे ना कुठेतरी हलवली पाहिजे. ती हलवून जर का सौदीमध्ये देण्याचा प्रस्ताव असेल, तर त्यासाठी हा सगळा घाट घातला गेलेला आहे का? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. अर्थात त्याची उत्तरं जी आहेत ती इतकी सोपी नाहीत आणि त्याच्यामध्येच नंतर इराणला समाविष्ट करून घेतलं. अर्थात इराणचं मटेरियल जे आहे ते सौदीकडे निश्चित देणार नाहीत. ते दिलंच दिलं तर ते रशिया किंवा चीनकडे देऊ शकतील. पण दिशा कदाचित तीच असू शकते. जे सोल्युशन पाकिस्ताननी मान्य केलं, तेच इराणनी मान्य करावं असा अमेरिकेचा आग्रह असू शकतो. हाच आग्रह भारताबद्दल आहे. मी अनेकदा कदाचित हा विषय मांडला असेल, की एकदा पाकिस्तानच्या हातातून अण्वस्त्र बाजूला झाली, इराणची झाली, की अमेरिका भारताच्या शेपट्या पिरगळायला आणि त्या आता पिरगळत भारताने आपली अण्वस्त्र जी आहेत ती सोडून द्यावीत. ह्याच्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असेल आणि त्याच्यासाठी त्यांना चीनची मदत हवी आहे. चीन त्याच्यासाठी मदत करणार का नाही हा प्रश्न आहे. तेव्हा हे मुद्दे जे आहेत ते केवळ पाकिस्तान आणि इराण पुरते नाहीत. त्याच मुद्द्यावरती मोदींना अमेरिकेशी लढावं लागतंय ही गोष्ट सुद्धा विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.